श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 13 जानेवारी 2025 वार सोमवार आणि उद्या आलेली आहे शाकंभरी पौर्णिमा. तसंच उद्याच्या दिवशी भोगी हा सण देखील साजरा केला जाणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे. पौष शुक्ल सप्तमीला सुरू झालेले शाकंभरी देवीचे नवरात्र पौष पौर्णिमेला समाप्त होतात. म्हणून या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असं म्हटलं जातं. यंदा 7 जानेवारी रोजी शाकंभरी नवरात्र सुरू झालेले होते. हा 8 दिवसाचा उत्सव शाकंभरी माता देवी भगवतीचा अवतार आहे. अष्टमीला सुरू होणारा आणि पौष महिन्यात पौर्णिमेला सांगता होणारा हा उत्सव अद्वितीय आहे. भक्त शाकंभरी देवीची पूजा करतात. पोषणाची देवी जी सर्वांना पौष्टिक अन्न देते, भूक आणि अन्नाची कमतरता दूर करते. सर्व फळे, भाज्या आणि हिरवी पाने तिच्याकडून भेटवस्तू म्हणून मानली जात असल्याने हा सण तिच्या परोपकारतेची कबुली देतो. शाकंभरी देवीची उपासना करून भक्त तिच्या जीवन टिकवणाऱ्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि तिची सतत कृपा मिळवतात. त्याचबरोबर शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी काही सेवा व उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या सोमवारी आलेल्या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अन्नपूर्णा देवीला पौर्णिमेच्या दिवशी अर्पण केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. धनधान्य, पैसा, संपत्ती काहीच कमी पडणार नाही. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, अन्नपूर्णा देवीला जी वस्तू आपण अर्पण करणार आहोत, नंतर त्या वस्तूचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. शाकंभरी देवी ही दुसरी तिसरी कोणी नसून ती साक्षात जगदंबेचाच एक अवतार आहे. म्हणजेच ती देवी पार्वती आहे आणि आपल्या देव्हाऱ्यात असलेली अन्नपूर्णा देवी ही देवी पार्वतीच्या स्वरूपात आपण देव्हाऱ्यामध्ये स्थापित केलेली असते. ही मूर्ती प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये असते आणि म्हणून आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्याची कमतरता भासत नाही. तर आता उद्या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला आपल्याला जी वस्तू अर्पण करायची आहे त्याबद्दल तर आपण जाणून घेणारच आहोत. पण बघा, वर्षभरामध्ये येणाऱ्या नवरात्रीमध्ये या 4 नवरात्रींचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्यामध्ये चैत्र नवरात्री आहे, त्याचबरोबर शारदीय नवरात्री, तिसरी ही शाकंभरी नवरात्री आणि चौथी ही गुप्त नवरात्री असते. आता शारदीय नवरात्री प्रमाणे आपण खूप काही सेवा उपासना शाकंभरी नवरात्रीमध्ये जरी करत नसलो तरी काही महत्त्वाचे उपाय किमान पौर्णिमेच्या दिवशी तरी करावेत. ज्यामध्ये आपली जी कोणती कुलदेवी असेल तिचा कुळाचार करावा. त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची देखील या दिवशी विधिवत पूजा करावी. कारण बघा, सांगितल्याप्रमाणे शाकंभरी देवी ही देवी अन्नपूर्णा म्हणजेच देवी पार्वतीचे एक रूप आहे. जी सर्वांना पौष्टिक अन्न देते. ती पोषणाची देवी आहे. भूक आणि अन्नाची कमतरता दूर करते. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या राहत असतील, म्हणजे तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल, घरामध्ये जोही थोडाफार पैसा येतो तो फार काळ टिकत नसेल, यानं त्या कारणाने तो खर्च होत असेल किंवा तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात, त्याला कुठेतरी आळा बसावा आणि घरामध्ये आपल्या मूलभूत गरजा भागवून थोडाफार तरी पैसा शिल्लक राहावा, घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं, देवी लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहावा, यासाठी पौर्णिमेला काही विशेष उपाय केले जातात. बघा, असं म्हणतात की प्रत्येक पौर्णिमेला देवी लक्ष्मी जी आहे ती पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि या काळामध्ये जो तिची सेवा उपासना करतो त्या घरातून ती कधीच जात नाही. आणि देवी लक्ष्मी ही नेहमी पैशाच्या स्वरूपात नाही तर तुमच्या घरामध्ये ती सुख, समृद्धी आणि समाधानाच्या स्वरूपात सुद्धा नांदत असते. आणि बघा, जर तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता असेल, वास्तुदोष असतील किंवा तुम्हाला असलेले पितृदोष यामुळे जर घरामध्ये सतत वादविवाद, भांडण, कलह होत असतील, कोणाशीही कोणाचं पटत नसेल, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असलेली करती व्यक्ती तिची चिडचिड होत असेल, तिच्या भोवती नकारात्मकता असेल किंवा तुमच्या घरातील लहान मुलं, मग ती छोटी असतील तर ते सतत किरकिर करत असतील, व्यवस्थितपणे खात-पीत नसतील, मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करत असतील, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल, याशिवाय तुमच्या घरातील उपवर मुला-मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नसतील
अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल, कोणत्याही नवीन कार्याची तुम्ही सुरुवात केली तर त्यामध्ये सतत तुम्हाला अपयशाला सामोरं जावं लागत असेल, नोकरीमध्ये म्हणावी तशी प्रगती किंवा बढती होत नसेल, व्यवसायाच्या ठिकाणी आर्थिक भरभराट होत नसेल, एखादी खूप दिवसापासूनची इच्छा पूर्ण होत नसेल आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न देखील करत आहात, पण नेहमी त्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी येतात, संकट, विघ्न येतात आणि ते कार्य किंवा ती इच्छा जी आहे ती पूर्ण होत नसेल, तर याला कुठे ना कुठेतरी कारणीभूत हे तुम्हाला असलेले दोष, तुमच्या घरातील नकारात्मकता किंवा तुम्हाला असलेले प्रखर पितृदोष कारणीभूत असू शकतात. बघा, उद्या भोगी देखील आलेली आहे आणि भोगीच्या दिवशी आपले भोग संपावेत यासाठी काही विशेष उपाय आपण करत असतो. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी पितरांची देखील सेवा केली जाते. आणि त्यासाठी घरातील कुलस्त्रीने पहाटे लवकर उठावं, शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे. उद्या पौर्णिमा आहे, त्यामुळे शक्य झालं तर आपल्या घराच्या अंगणामध्ये हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत. आणि या पाण्याने कुटुंबातील सर्व सदस्यांनी अंघोळ करायची आहे. त्यानंतर बघा, उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्यासाठी एक कलश भरून पाणी घ्यायचं आणि या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर पांढरे तीळ आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून या पाण्याने तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे. देवपूजा करत असताना, देवांना अंघोळ घालत असताना जे पाणी आपण वापरतो ते कोमट असावं. त्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आणि त्यांनी तुम्हाला देवांना अंघोळ घालायची आहे. त्याचबरोबर बघा, तुमची जी कोणती कुलदेवी असेल त्या कुलदेवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती उद्याच्या दिवशी अभिषेक करा. कारण उद्या शाकंभरी नवरात्राची सांगता होणार आहे, म्हणून ही गोष्ट तुम्हाला आवर्जून करायची आहे. आणि त्यानंतर बघा, देव्हाऱ्यात असलेल्या अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती देखील तुम्हाला या पाण्याने अभिषेक करायचा. अभिषेक करत असताना तुम्ही 99 मंत्र म्हणू शकता किंवा ओम अन्नपूर्णा देव्ये नमः या मंत्राचा जप करत 5 वेळा पाण्याने, 5 वेळा दुधाने किंवा पंचामृताने, परत 5 वेळा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर देवीच्या मूर्तीला तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे. आता या मूर्तीला जी वस्तू आपण अर्पण करणार आहोत त्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ तुटलेले फुटलेले नसावेत, चांगले पाहून निवडून आपल्याला हे तांदूळ घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या 3 बोटांनी म्हणजेच अंगठा आणि मधलं बोट आणि अनामिकेने हे तांदूळ आपल्याला हातामध्ये पकडायचे आहेत आणि देवी अन्नपूर्णेच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत हे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत. अर्पण करत असताना तुम्ही 99 मंत्र म्हणा किंवा ओम अन्नपूर्णा देवे नमः या मंत्राचा जप करत हे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत. आता कुठपर्यंत अर्पण करायचे, तर देवीच्या खांद्यापर्यंत जोपर्यंत हे तांदूळ येत नाही तोपर्यंत आपल्याला हे तांदूळ देवीला अर्पण करायचे आहेत. संपूर्ण तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर मग तुम्हाला अन्नपूर्णा देवीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. जे तांदूळ आपण देवीला अर्पण केलेले आहेत ते देखील पांढरे ठेवायचे नाही. त्यावरती देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आणि ₹1 नाणं तिथे ठेवायचं आहे. देवीला धूप दीप ओवाळून एखादं लाल रंगाचं फूल अर्पण करायचं. त्यानंतर देवीची मूर्ती तुम्हाला तिथून देवघरातून उचलायची आहे आणि जिथे आपण स्वयंपाक करतो, जे अन्नपूर्णा देवीचं स्थान आहे म्हणजेच आपला स्वयंपाकघर, तिथे एका कोपऱ्यामध्ये जागा स्वच्छ पुसून घ्यायची. तिथे सर्वप्रथम तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आणि तिथे एका छोट्याशा चौरंगावरती देवीची मूर्ती तुम्हाला स्थापित करायची आहे. देवी अन्नपूर्णेची मूर्ती तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी तशीच स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करायचा आहे. उद्या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी भोगी देखील आलेली आहे. म्हणूनच उद्याच्या दिवशी बाजरीची भाकरी, भोगीच्या भाजीचाच नैवेद्य देवांना अर्पण करायचा. शाकंभरी देवी दया, करुणा आणि आपुलकीचे रूप देते. तिचे नाव शक म्हणजेच भाज्या, औषधी वनस्पती आणि फळे आणि अंबरी वरून आलेले आहे. तिचे पालन पोषण करणारा हा स्वभाव दर्शवते. सर्व सजीवांची माता म्हणून शाकंभरी देवी तिच्या भक्तांचे, विशेषतः जंगलातून प्रवास करणाऱ्यांचे रक्षण करते. तिच्या खालचे हात फळे, भाज्या आणि औषधी वनस्पती देतात. वनस्पतीची देवता म्हणून तिची भूमिका मजबूत करतात. म्हणूनच उद्या भोगीची भाजी बनवत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या हिवाळ्यामध्ये अवेलेबल असतात त्या सगळ्या भाज्या घालून त्यामध्ये तीळ घालून ही भोगीची भाजी तयार केली जाते.
योगायोगाने उद्या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी शाकंभरी नवरात्रीची सांगता होणार आहे. तसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं, की मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही कुलदेवीचा कुलाचार करू शकता. पण तुम्ही केलेलं नसेल तर उद्या तुम्ही करू शकता. नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी आणि भोगीच्या भाजीचा नैवेद्य तुम्ही अर्पण करायचा आहे. शिवाय तुम्ही गोडासाठी खिरीचा नैवेद्य बनवू शकता आणि तुम्हाला या दिवशी देवीची ओटी देखील जर तुम्ही अजूनही भरलेली नसेल तर घरच्या घरी देवीची ओटी भरायची आहे आणि तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन देखील करायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर कुलदेवीचा टाक मूर्ती नसेल तर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती देखील तुम्ही उद्याच्या दिवशी कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन करत असताना 99 मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. शक्य झालं तर उद्याच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ करा आणि पाठ करणं शक्य नसेल तर मग तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचे 11 वेळा पठण करू शकता. सिद्धकुंजिका स्तोत्र खूप छोटं असं स्तोत्र आहे. त्याचं तुम्हाला 11 वेळा पठण करायचं आहे. असं केल्याने तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्य मिळतं. तर ही सेवा तुम्हाला उद्याच्या दिवशी करता येईल. आता अन्नपूर्णा देवीला आपण स्वयंपाकघरामध्ये स्थापित केलेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही अंघोळ वगैरे झाली की मग तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये यायचं आहे. अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुम्हाला अलगद तांदळातून काढून घ्यायची आहे. हे जे तांदूळ आपण अन्नपूर्णा देवीला अर्पण केलेले आहेत त्याचं काय करायचं, तर यातील थोडेसे तांदूळ तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत. उर्वरित तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि हे जे 1 रुपयाचं नाणं आपण देवीजवळ ठेवलं होतं, हे तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्य, पैसा, संपत्ती काहीच कमी पडणार नाही. आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात. त्यामागे हा हेतू असतो, की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी, प्रार्थना करावी. "हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो, मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ दे. मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवले आहे. त्यास सात्विकता येऊ दे आणि ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत. माझ्या मनात मातृभाव जागा हो, आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेईल. भुकेल्याला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो." म्हणजेच काय तर तिने अन्नपूर्णेची सेवा, उपासना करून उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी त्यामागे अपेक्षा असते. आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.